लग्नानंतर होईलच प्रेम भाग 5. आरव, समीर आणि सान्वीचे बाबा हॉस्पिटलला जायला निघतात. आता पुढे आरव ड्राईव्ह करत असतो. त्याला कधी एकदा जाऊन सान्वीला भेटतोय असं झालं होतं. हॉस्पिटलमधून निघाल्यापासून 1 मिनिट असं नाही गेला की त्याला तिची आठवण आली नाही. त्यात तिच्या गुड लकमुळे तर तो जास्तच फुलला होता. कधी एकदा हॉस्पिटलला जातोय आणि माझ्या सान्वीला माझं यश दाखवतोय असं झालं होतं त्याला. याआधी पण बरेच वेळा त्याला त्याच्या बऱ्याच क्षेत्रात अवॉर्ड मिळाले होते. पण समीर सोडून कधी कुणाला एवढं कौतुक नव्हतं त्याचं. पण आजचा अवॉर्ड जरा स्पेशल होता. कारण त्याचा प्रत्येक गोष्टीचं कौतुक करणारी त्याला भेटली होती. कसा तरी रस्ता संपवून हॉस्पिटलला पोचतात. आरव गाडीची चावी समीरकडे देतो आणि गाडी पार्क करायला सांगतो. पार्किंग होईपर्यंत थांबायचे पण त्याच्यात पेशन्स नसतातच. गाडीतून तर घाईतच उतरतो. पण लगेच त्याच्या लक्षात येतं की गाडीत सान्वीचे बाबा पण आहेत. तसा जरा सावरत आणि स्वतःच स्पीड कमी करत त्यांच्यासोबत चालू लागतो. आता येतात तसं नर्स त्यांना तुम्ही गेल्यानंतर रात्री सान्वीला चक्कर आली होती असं सांगते. पण आता ती स्टेबल आहे. तसं दोघे पण सान्वीच्या रूमकडे धावतच जातात. सान्वी शांतपणे झोपलेली असते. तसं तिचे बाबा हळूच तिच्या जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. पण हुंदका काही आवरत नाही त्यांना. तसा आरव त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो आणि डोळ्यांनीच त्यांना धीर देतो. तसा त्याच्या डोळ्यातलं पाणी सान्वीच्या बाबांच्या हातावर पडतं. ते चमकून त्याच्याकडे बघतात. तर आरव खूप निरागसपणे सान्वीकडे बघत असतो. त्याच्या नजरेत खूप अशी काळजी भरलेली होती. तेवढ्यात सान्वीच्या बाबांना डॉक्टर आवाज देतात. तसे ते निघून जातात आणि आरव तसंच सान्वीच्या पायाजवळ टेबल घेऊन बसतो. कारण बाजूच्या सोफ्यावर माही झोपलेली असते. तेवढ्यात समीर येतो. तो पण सान्वीला बघतो. तिच्या डोक्यावरून हात फिरून तिला कपाळावर किस करतो आणि आरवकडे बघतो. तसा आरव हलकेच हसतो. जसं की मी आता जळत नाही या अर्थाने दोघे पण बाहेर येऊन बसतात. तेवढ्यात सान्वीचे बाबा बाहेर येतात आणि घरी आजोबांची तब्येत बिघडली आहे असं सांगतात. तसं आरव आणि समीर घरी जायला निघतात. तसं सान्वीचे बाबा म्हणतात, तुम्ही दोघे पण इथंच थांबा. आजोबांची BP अप डाऊन झाली असणार सान्वीच्या काळजीने. मी जातो घरी. तसं पण सान्वी आता ठीक आहे. डॉक्टरांशी मी आताच बोललो. ते सकाळी डिस्चार्ज करणार आहेत. सो तुम्ही सान्वीला घेऊनच या. सगळ्या फॉर्मॅलिटी मी आत्ताच कंप्लीट केल्यात. तसं दोघे पण हो बोलतात. बाबा निघून जातात. आरव पण आज सान्वीजवळ जाऊन तिच्याकडे एकदा बघून येतो असं ठरवतो आणि आज जातो. तेवढ्यात तिथे त्याचा फोन वाजतो. सान्वीची झोप मोड होईल म्हणून तो बाहेर येतो आणि तिच्या रूमच्या दारातच फोनवर बोलत असतो. आवाजाने सान्वीची झोपमोड झालेलीच असते. ती डोळे किलकिले करून बघते. तिला दारात उभा असलेला आरव दिसतो. तसा गोड स्माईल येते तिच्या चेहऱ्यावर. पण तो पाठमोरा असतो. कॉल संपवून तो मागे फिरतो. तसा सान्वीला त्याच्या कपाडावरची जखम दिसते. कसलाच मागचा पुढचा विचार न करता धावत ती त्याच्याजवळ जायला निघते. तसा पायात तिच्या जोरात कळ येते. तशी ती कडवडते. पण लगेच सावरून लंगडतच त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, आरव, हे कसं लागलं? तसा आरव पटकन तिच्या ओठांवर बोट ठेवून बोलतो, शांत व्हा आधी आणि चल बेडवर चल पहिलं. ती पुढे काही बोलणार एवढ्यात तो तिच्याकडे जरा डोळे मोठे करून बघतो. तसं ती त्याच्या जखमेकडे बघतच बेडवर जायला निघते. तेवढ्यात पाय दुखून ती परत कडवडते. तसा आरव तिला पकडून बेडवर बसवतो आणि स्वतः तिच्या साईडला टेबलवर बसतो आणि तिला विचारतो, पाय दुखतोय का जास्त? तसं सान्वी बोलते, तो पाय मरू द्या, तुम्हाला कसं लागलं सांगा आधी. दुखतंय का तुम्हाला आरव? थांबा, आपण सिस्टरला बोलवून ड्रेसिंग करायला सांगतो. अहो, ब्लड येतंय त्यातून. तिचे डोळेच भरून आले. आरव, सांगा ना दुखतंय का? अजून कुठं लागलंय का? असं बोलून त्याच्या पूर्ण शरीराकडे पाहायला लागते. आता मात्र आरवला स्वतःलाच हुंदका आवरत नाही. कारण एवढ्या प्रेमाने कळकळीने त्याला कधी कोणी काय झालं असं विचारलंच नव्हतं. घरात त्याच्या जिंकण्याचं कौतुक होतंच नाही असं नाही, पण फक्त कौतुकच होतं. काळजी नव्हती. तो असं जिंकून आला की त्याचं कौतुक व्हायचंच. पण हो, आमचा आरव जिंकणारच असं एका अर्थाने ते पण गृहीत धरणंच होतं. कधी कुणी किती लागलंय, कुठं लागलंय असं नाही विचारलं. स्वतः आई पण त्याचं फक्त कौतुक करायची. चार चौघात उठून दिसायला. जर कधी लागलंच तर खेळताना एवढं होतंच असं एक्सप्रेशन दिसायचे घरच्यांचे. तोंडावर बोलायची हिंमत नव्हतीच म्हणा.
पण आज सान्वीने त्याला हार जीत काहीच विचारली नाही. आधी तो सलामत आहे की नाही ते बघितलं. त्याच्या डोळ्यात पाणी बघून सान्वी परत त्याला हाताला मारून हलवते. अहो आरव, सांगा ना, अजून कुठं लागलंय का? तसा तो मानेनेच नाही बोलतो आणि स्वतःचे डोळे पुसतो. बाहेरून कडक होता, पण आतून बिचारा खूप हळवा होता. मग तुम्ही रडताय का? सान्वी त्याच्या कपाडावरच्या जखमेला फुंकर मारत बोलते. ही जखम दुखते ना? थांबा, मी माहीला सांगते सिस्टरला बोलवायला. सान्वी, मी ठीक आहे, अजून कुठेही लागलेलं नाही. असं बोलून आरव सान्वीचे पण डोळे पुसतो. तसं सान्वी परत त्याच्या जखमेवर फुंकर घालते आणि म्हणते, हे दुखत असेल ना? तसा आरव म्हणतो, आधी दुखत होतं ग, पण तू फुंकर घातलीस ना, आता नाही दुखत. सान्वी स्माईल करते. आज ती जखम पण त्याला हवी हवीशी वाटत होती. सान्वी म्हणाली, नाटक करू नका, खरं सांगा, तुम्ही काय रडताय मग? अजून कुठेतरी लागलंय ना? खोटं बोलताय ना माझ्यासोबत? तसा आरव म्हणतो, नाही ग, जमणार मला, कधीच नाही जमणार तुझ्याशी खोटं बोलायला. आणि तिच्याकडे खूप प्रेमाने बघतो. तसे ती ओशाळते आणि विचारते, का नाही जमणार माझ्याशी खोटं बोलायला? हं? हम आपके है कोण? तसा आरव हसतो आणि दुसरीकडे नजर फिरवतो. तसं सान्वी बोलते, तुम्हाला मी काहीतरी विचारलंय आरव. तसा बोलण्यात पटाईत असणारा आपला आरव विषय बदलत बोलतो. तू काय चालवलं ग मगांपासून? ओ आरव, अहो आरव, काय आहे हे? मला सरळ अरे तुरेच कर, समजलं? जवळ धमकीच देतो तो तिला. खरं तर त्याला तिचं आहो आरव खूपच आवडलं होतं, पण विषय टाळण्यासाठी तो असं बोलतो. तसं सान्वी बोलते, मी नाही करणार, नाही जमणार मला तुम्हाला अरे तुरे करायला. तसंच आरवही तिला विचारतो, का ग, का नाही जमणार? आखिर हम आपके है कोण? तोही नाटकी अंदाजात भुव्या उडवून तिला विचारतो. तशी सान्वीला असते, पण तरी उत्तर देतेच. ज्या कारणाने तुम्हाला माझ्याशी कधीच खोटं बोलायला जमणार नाही ना, त्याच कारणाने मला पण तुम्हाला कधीच अरेतुरे करायला जमणार नाही. कळलं का मिस्टर मुच्छळ? असं बोलत ती त्याची मिशी हळूच ओढते आणि त्याच्यासमोर दोन्ही भुव्या उडवते. तसा तो तिच्याकडे बघतो आणि दोघेही एकदम लाजतात. तेवढ्यात नर्स येते आणि काही गोळ्या देत बोलते, ह्या गोळ्या खा, पण आधी काहीतरी खाऊन घ्या. काल पूर्ण दिवसात काही खाल्लं नव्हतं आणि त्यात हेवी डोस घेतले, म्हणून रात्री चक्कर आली होती. आणि ती निघून जाते. तसा आरव तिच्याकडे रागातच बघतो आणि तो काहीतरी बोलणार, तेवढ्यात सान्वी अनावधानाने पटकन बोलून जाते, अहो, काल ना मी जरा हवेतच होते ना, मग मला भूकच नाही लागली. तसा आरवला क्लिक होतं. तो लगेच विचारतो, हो का ग, एवढी का हवेत होतीस तू, की तुला पूर्ण दिवसात भूक नाही लागली? तर तशी सान्वी पप करायला लागते. ॲक्च्युली आरव, अहो, ते ते बोलायचा प्रयत्न करते. तसा आरव तिच्यावर नजर रोखून बोलतो, मी ऐकतोय सान्वी, तू बोल. तशी सान्वी थोडा विचार करते आणि पटकन बोलते, काय एक्झाम घेत बसलायत हो तुम्ही माझी? मला आता भूक लागली, माहीत आहे ना, उपाशी आहे मी कालपासून. मी पेशंट आहे यार, आणि मला जे हवंय ते सगळ्यांनी दिलं पाहिजे खायला. तेवढ्यात आरव असतो आणि बोलतो, विषय बदलण्यात एक्सपर्ट आहात मॅडम तुम्ही. बरं ठीक आहे, बोल, तुला काय हवंय? मी आणतो लगेच, खाऊन घे आधी. तशी सान्वी बोलते, बघा हा आरव, नक्की आणाल तुम्ही मला जे हवंय ते? तसा आरव मनात बोलतो, तेरे लिए तो जान भी हाजिर है जाने मन, तुम सिर्फ हुकुम करो. सान्वी परत आवाज देते, आरव, सांगा ना. तसा आरव बोलतो, हो सांग, काय हवंय? सान्वी, नको, तुम्ही आधी मला प्रॉमिस करा की मी मागेल ते तुम्ही द्याल. आणि हात पुढे करते. तसा आरव तिला एक लूक देतो, पण खुशीतच बोलतो, प्रॉमिस सान्वी. तशी सान्वी परत बोलते, पक्का प्रॉमिस? तसं आरव हसतच बोलतो, हो रे बाळा, पक्का प्रॉमिस. तिचं असं हक्काने हट्ट करणं त्याला खूपच आवडलं होतं. तसा आरव म्हणतो, आता तरी सांगाल का मॅडम, तुम्हाला काय खायचे ते? तशी सान्वी बोलते, आरव, मला ना 3 प्लेट. तसा आरव म्हणतो, 3 प्लेट? आरव एक पाऊल मागे घेतो, बरं बाई, खा पोटभर, आधी काय ते सांग. सान्वी बोलते, हां, मला ना 3 प्लेट ना पाणीपुरी खायची आहे. असं बोलून ती घट्ट डोळे मिटून घेते. 2 सेकंदांनी एक डोळा हळूच उघडून आरवकडे बघते, तर तो नजर रोखून तिच्याकडे बघत होता. तशी सान्वी म्हणते, नका देऊ, माहीत होतं मला नाही देणार ते, जाऊ दे, मी काय खाणारच नाही, येऊ दे मला चक्कर. आरव तिला परत एक लूक देऊन म्हणतो, ओ ड्रामा क्वीन, पायाला जखम आहे, ती बरी झाल्याशिवाय हे असलं काही मिळणार नाही. आता तर मी समीरला घरूनच टिफिन आणायलाच पाठवतोय आणि तू तेच खाणार आहेस. सान्वी काय बोलणार, तेवढ्यात आरव तिला परत एक जरा रागातच लूक देतो आणि बोलतो, माझं बोलून झालंय सान्वी, आणि तू पण तेच करायचं, कळलं? सान्वी मान खाली घालून मान हलवते आणि फक्त हो कळलं, हिटलर, बरोबर हिटलर आहे, असं हळू आवाजात बोलते. पण तरी तो ऐकतोच. मात्र तो गालात हसतो
आजपर्यंत त्याला कधीच त्याच्यासमोर हिटलर बोलायची हिंमत कोणी केली नव्हती, पण सान्वीवर तो ठरवूनही चिडू शकत नव्हता. तो गालात हसत बाहेर निघून जातो. एवढ्यात माही टाळ्या वाजवतच उठते आणि सान्वीला बोलते, क्या बात है, आमच्या सान्वीला कंट्रोलमध्ये ठेवणारा अखेर जन्माला आलाय तर. नाहीतर स्वतःच्या बापाचं पण ऐकेल नसतं मॅडमनं. पण काय करणार, तिचा आरव आहे ना हा, मग काय, ऐकावंच लागणार. माहीचं बोलणं बाहेर पडता पडता आरवच्या कानावर पडतं. तसा तो गोड हसतो आणि अजून काही कळतंय का ते ऐकण्याचा प्रयत्न करतो. तसा बाहेर बसलेला समीर त्याला बघतो आणि आरव त्याला स्वतःच्या ओठांवर बोट ठेवून इकडे ये अशी खूण करतो. तसा समीरही त्याच्या बाजूला जाऊन त्यांचं बोलणं ऐकत उभा राहतो. माही म्हणाली, काय मग सान्वीबाई, आज काय डायरेक्ट हम आपके है कोण, क्या बात है, प्रगती आहे. सान्वी म्हणाली, माही मशे, तू जागी काय होतीस. माही म्हणाली, एवढ्या मोठ्याने बोलाल तर उठणारच ना मग मी. बट आय एम हॅपी फॉर यू. किती प्रेम करतात आरव तुझ्यावर, किती काळजी घेतात यार तुझी. माहीचं जिजू ऐकून आरवच्या मनात काय लड्डू फुटत होते. आरव समीरकडे बघून मस्त लाजतो. समीरही हसतो. सान्वी म्हणाली, जिजू काय. माही म्हणाली, मग तुझ्यासारखं काय. आहो आरव बोलू. पण सान्वी, हे आहो वगैरे काय. हा म्हणजे वेळ आहे या सगळ्या गोष्टींना. सान्वी म्हणाली, हो मग आहोच बोलणार ना. माझ्या देवाच्या जागी आहेत ग ते मला. अगं, आणि माझ्या आई भवानीने मला तिच्या दारात त्यांची ओळख पटवून दिली आहे. नाहीतर मी कुठे बघत होते त्या मुच्छडकडे. तुला पण माहीत आहे ना, आत्याच्या तोंडावर मी फक्त त्याचं नाव ऐकलंय तेव्हापासून प्रेम करते. आणि तो कधी समोर आला पण नव्हता. पण भवानीनेच कौल दिला ना की तो जर योग्य असेल आणि माझं प्रेम जर खरं असेल तरच तो येईल माझ्या आयुष्यात. नाहीतर अजूनपर्यंत नाही आला, पुढे पण येणार नाही. तुला पण माहीत आहे ना, मी किती प्रयत्न केला होता त्याचे विचार मनातून काढून टाकायला. पण जमलं का मला. आणि आईचा कौल खोटा असेल का कधी. 1001 योग्य आहेत आरव माझ्यासाठी. तुला सांगितलं ना, काल जीव मुठीत घेऊन गेले मी मंदिरात. कारण मला आजी बोलली की मी काल रात्री ज्या दोघांसोबत बोलले त्यातला एक आरव आहे म्हणून. आणि मी त्यातल्या एकाला दादा बोलले होते. आई शपथ, मंदिरात जाईपर्यंत 1000 वेळा बोलले मी देवाला. माझा आरव कसा पण असू दे, आंधळा असू दे, बहिरा, वेडा, लुडा, पांगळा, कसाही असू दे, फक्त मी ज्याला दादा बोलले तो नसू दे. कारण मी मनापासून दादा बोलले होते ग त्याला. आणि त्याने पण खूप प्रेमाने मला बहीण म्हणून स्वीकारलं होतं. म्हणून वाटत होतं. आणि मंदिरात पण मला सिस्टर बोलला तो. मी आधीच कन्फ्यूज होते, डायरेक्ट नाव विचारलं त्याला. आधी बावरला तो, पण त्याचं नाव समीर ऐकून काय जीवात जीव आला मला. आणि मग मी आरवकडे गेले. ते आई भवानीच्या पुढ्यातच होते. मी एवढी खुश झाले की मला रडायलाच आलं त्यांना बघून. काही मागचा पुढचा विचारच नाही केला मी. लगेच पाया पडली. किती बरं वाटलं त्यांचं दर्शन घेऊन. म्हणून आरव मला माझ्या आई भवानीच्या जागी आहेत. माझे शंभू महादेव आहेत ग ते. प्रेम, लग्न, संसार हे सगळं नंतर. आधी मला त्यांची भक्ती करायची आहे, पूजा करायची आहे. खूप काळजी घ्यायची आहे ग मला त्या माझ्या आरव शंभूची. त्यांना बघूनच वाटतं त्यांना कसलं तरी टेन्शन आहे. ते हिटलर नाहीत ग, ते डिस्टर्ब आहेत म्हणून हिटलरगिरी करतात. काहीतरी नक्की दुःख आहे त्यांच्या मनात. असो काय ते मी बघीनच. सध्या त्यांचं मला दर्शन झालं तेच खूप आहे. माझा जीव म्हणजे माझा आरव. आरव आणि समीर एकदम सुन्न होऊन सगळं ऐकत होते. समीर आरवला बाजूला घेऊन जातो. आरव डोकं धरून बसला होता. समीर त्याला विचारतो, तू ठीक आहेस ना आरव. तसा आरव बोलतो, समीर मला जरा 10 मिनिट दे, रिलॅक्स होऊ दे रे. 15 मिनिटांनी आरव स्वतः समीरला विचारतो, समीर, मी खरंच एवढ्या लायकीचा आहे का रे. माझ्या विचारशक्तीच्या पण पलीकडची आहे ही मुलगी. मी ॲटलिस्ट फोटो तरी बघितला होता तिचा. कुठेतरी मी सौंदर्याला अट्रॅक्ट झालो असेल कदाचित. पण तिने माझ्या पर्सनॅलिटी, पोझिशन, पैसा असलं काहीच नाही यार. तिने फक्त माझ्या अस्तित्वावर प्रेम केलंय. जे खरंच माता पार्वतीने भगवान शंकरावर केलं होतं. तू ऐकलंस ना तिला. तिचा आरव कसाही चालणार होता. वेडा, लुडा, पंगडा, म्हणजे तिला फक्त मी हवा होतो. आधी एक दिवस तिला माहीतच नव्हतं की मीच तिचा आरव आहे. आणि माझ्या वेड्यासारख्या हरकती बघून माझ्यापासून लांब राहायचं ठरवलं होतं तिने. म्हणून आपल्यासोबत मंदिरात नाही आली. ज्या आरव मोहितेंच्या मागे मुलीजवळ येण्याचे बहाणे शोधतात त्याच्यापासून सान्वी लांब पडत होती. पण जेव्हा तिला कळलं तिचा आरव आलाय तेव्हा वेड्यासारखी धावत आली. फक्त तिचा आरव तू नसावा हीच तिची अपेक्षा होती. कारण तिने तुझ्यात भाऊच बघितला आणि मी संशय घेतला यार. मी तर फक्त प्रेम, लग्न, घरदार, मुलं बाळ, संसार एवढाच विचार केला होता सान्वीचा आणि माझा. म्हणजे मी तिला प्रेम देईन किंवा मी तिला सांभाळेन, बदल्यात ती मला प्रेम देईल.
दॅट्स इट. एका नॉर्मल माणसाच्या ज्या अपेक्षा असतात त्याच होत्या. म्हणजे अपेक्षा होत्याच, एका प्रकारे स्वार्थच होता. बट काय डोळे उघडले तिने माझे. तिची माझ्याकडूनच काहीच अपेक्षा नाही रे. उलट देवापेक्षा पण मोठं केलंय तिने मला. बदल्यात मी प्रेम द्यावं असं पण तिचं म्हणणं नाही. माझी निस्वार्थपणे भक्ती करायची आहे तिला. यार, कोणत्या मातीची बनलेली आहे ही? समीर फुल प्रश्नार्थक नजरेने आरवकडे बघत असतो. आरव समजून जातो. तो बोलतो, थांब एक. सान्वी माझ्यावर कशी प्रेम करते, कधीपासून करते, का करते, आय डोंट केअर. मला फक्त तिच्या भावनांची रिस्पेक्ट करायची आहे. इतर मुलींसारखी खरंच ती स्वार्थासाठी माझ्याशी नातं नाही जोडत. एवन लिमिट पण क्रॉस नाही केली तिने. अक्षरशः देव समोर आला तिचा असं समजून दर्शन घेतलं माझं. तिच्या प्रेमात खरंच एवढी ताकद आहे की कधी कोणाकडे न जाणारा मी आपोआप खेचला गेलोच तिच्याकडे. प्रेमाचं माहीत नाही, पण मला तिला एवढं जपायचं ना की बस. किती काही प्रॉब्लेम येऊ दे, तिला नाही अंतर देणार आता. तिच्या प्रत्येक भावनेचा खूपच आदर करायचा मला. अजूनपर्यंत मी प्रेमाचा किती भुकेला होतो. देवावर कधी विश्वास ठेवला नाही मी, तरी पण त्या देवाने आज मला एवढं प्रेम दिलंय, मलाच पचत नाहीये. देवाने फक्त आता एवढं प्रेम पचवायची ताकद द्यावी मला, बस. तिला विश्वास आहे मी 1001% योग्य आहे तिच्यासाठी. मग तो विश्वास मला तसाच जपायचा. सान्वीच्या हक्काचं एवढं प्रेम द्यायचं ना की बस. बस आता काहीच इन्व्हेस्टिगेशन नाही करायची. इकडे येताना मी फक्त ती दिसेल या अपेक्षेनेच आलो होतो फक्त. पण तो देव पण एवढा ग्रेट आहे की त्याने तिला माझी करूनच मला दिलं. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. तसंच झालंय यार माझं. तू नेहमी बोलायचा ना, आरव, तू प्रेमासाठी तडफडू नकोस. एखाद्या दिवशी एवढं प्रेम मिळेल की तुला सहन होणार नाही. आज तसंच झालंय रे. आज माझी डोक्याची जखम बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती स्वतःचं दुखणं विसरली यार. मी तर तिला माझं यश दाखवायला आलो होतो, पण माझ्या यशापेक्षा मी व्यवस्थित असणं तिच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं यार. नाही पचत मला अजून पण. स्वतःचाच खूप हेवा वाटतोय. आयुष्यात कोणतीच गोष्ट इतक्या सहजासहजी मिळाली नाही मला, कधीच नाही. म्हणून भीती वाटते अजून पण. खरं नाही वाटत मला. माझीच नजर नको लागायला यार माझ्या सुखाला. एवढं बोलून आरव समीरला मिठी मारतो. मनसोक्त रडून घेतो. पण अर्थातच ते आनंदाचे अश्रू होते. समीरला पण भरून येतं. तो खूप खुश होता आज आरवसाठी. तेवढ्यात त्यांना कृष्णाने आवाज दिला. तो सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन आला होता. पण आरव आणि समीर घरी जाऊन फ्रेश होऊन नाश्ता करू असं सांगतात. तसंही आज त्यांना भूक लागणारच नव्हती. तेवढ्याच आरवला सान्वीला भूक लागल्याचं आठवतं. तो कृष्णाला आधी सान्वीला नाश्ता द्यायला सांगतो आणि त्याच्या मागे तिच्या रूममध्ये जातो. आरव कृष्णाच्या मागे जातो खरा, पण दारातच थांबतो आणि सान्वीकडे बघत बसतो. आता त्याच्या नजरेत प्रेम आणि काळजीसोबतच सान्वीबद्दलचा आदरही खूप जास्त होता. तो एकटक तिच्याकडे बघत मनातच म्हणतो, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच माझा बच्चा. खरं तर हा आय लव्ह यू शब्दच खूप लहान आहे माझं प्रेम व्यक्त करायला. पण बस आता मला माझ्या या लहान बाळाला खूप सांभाळायचं आहे, असं मनात बोलून तो अलगद डोळे पुसतो. सान्वीचं लक्ष त्याच्याकडे जातं. तसा तो लगेच नजर फिरवतो. आता त्याला सान्वीला नजर देण्याची ही हिंमत होत नव्हती, कारण आज तिची श्रद्धा त्याच्या प्रेमावर भारी पडली होती. तो नजर चोरतो. माही जबरदस्ती सान्वीला नाश्ता द्यायचा प्रयत्न करत असते, पण सान्वी काही खात नसते. टिफिनमध्ये मस्त साजूक तुपाचा शिरा असतो, पण सान्वीला काहीतरी चटपटीत खायचं असतं. ती सतत नकार देत असते. आता तिची ही नाटकं आरवने पाहिली तर तो परत ओरडेल, म्हणून ती माहीला डोळ्यांनी शांत राहण्याची खूण करत असते. पण माही काही ऐकत नसते. तिची न खाण्याची नाटक पाहून आरव काहीच न बोलला आत येतो. तो माहीच्या हातातून टिफिन घेतो. शिऱ्याचा एक चमचा घेतो आणि सान्वीच्या समोर धरतो. सान्वी तोंड वाकडं करत तो चमचा हातात पकडायला जाते. तेवढ्यात आरव कडक आवाजात म्हणतो, मी भरवतोय ना. तशी ती काहीही न बोलता आ करून तोंड उघडते. आरव शांतपणे तिला भरवत असतो. त्याच्या प्रत्येक हालचालीत काळजी होती. तो वरून कितीही कडक दिसत असला तरी सान्वी समोर त्याचा सगळा कडकपणा विरघळत होता. 3-4 चमचे खाल्ल्यावर सान्वी आरवला म्हणते, आरव बस झालं आता माझं. तसा आरव भुव्या उंचावत म्हणतो, अरे वा, 3 प्लेटची भूक 3 चमच्यांमध्येच संपवली. सान्वी लगेच तोंड वाकडं करत म्हणते, ती भूक पाणीपुरीसाठी होती, शिऱ्यासाठी नाही. आरव तिच्याकडे न बघताच म्हणतो, सान्वी आ कर, चल हे तुला खायचं आहे. सान्वी लगेच म्हणते, आरव काय असं करताय, प्लीज नको ना, मला शिरा खाऊन मळमळतं, उलटीसारखं होतं, प्लीज. आरव रागातच म्हणतो, झाली तर होऊ दे उलटी,
पण हे तुला खायचंच आहे, कळलं? सान्वी काही बोलणार एवढ्यात आरव जरा मोठ्या आवाजात म्हणतो, माझं बोलून झालंय सान्वी. तशी ती घाबरून गप्प बसते आणि शहाण्या मुलासारखं तोंड उघडते. आरव अजूनही तिला नजर न देता तिला भरवत असतो. तेवढ्यात सान्वी हळू आवाजात विचारते, आरव, तुम्हाला वाईट वाटतंय ना कशाचं तरी? आरव चमकून तिच्याकडे बघतो आणि पुन्हा तिला चमचा भरवत म्हणतो, हो, तुला पाणीपुरी नाही दिली ना म्हणून वाईट वाटतंय ग मला. सान्वी त्याच्याकडे निरखून बघत विचारते, खोटं बोलताय ना? आरव लगेच म्हणतो, नाही, खोटं कशाला बोलू. सान्वी हसत म्हणते, हो का? हेच जरा माझ्या नजरेत नजर देऊन बोला. आरव आता मात्र तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, काय म्हणायचंय तुला नक्की? सान्वी, आणि पुन्हा नजर खाली करतो. सान्वी हलकसं हसते आणि म्हणते, हेच की मिस्टर मुच्छडने कितीही ठरवलं ना तरी ते माझ्यासोबत खोटं बोलू शकत नाही आणि माझ्यापासून काहीच लपू पण शकत नाही, कळलं? ती कळलं म्हणताना त्याच्या स्ट्रिक्ट टोनमध्ये भुव्या उडवते. आरवला तिचं हे रूप पाहून हसू आवरत नाही. तो हसतच म्हणतो, कळलं, आणि तिच्याच अंदाजात भुव्या उडवतो. सान्वीही हसते. आरव तिच्याकडे बघून प्रेमाने म्हणतो, हो ग माझ्या आई, कळलं, दोघं बहीण भाऊ तुम्ही सारखेच आहात ना? त्या बुद्धूलाही माझ्या सगळ्या गोष्टी असंच न सांगता कळतात. चल, तू विषय नको बदलू, खाऊन घे आधी. मी खरंच ठीक आहे. सान्वी काहीही न बोलता उरलेला शिरा कसाबसा खाते. आरव मात्र तिच्याकडे लक्ष ठेवूनच असतो. ती प्रत्येक घास घेते ना घेते हे पाहिल्यावरच त्याच्या चेहऱ्यावर समाधान येतं. तेवढ्यात समीर डॉक्टरांकडून सगळे पेपर घेऊन येतो आणि म्हणतो, डिस्चार्ज झालाय, आता घरी जायचंय? तसा आरव लगेच म्हणतो, एक मिनिट समीर, तू थांब इथेच सान्वीजवळ, मी जरा डॉक्टरांना भेटून आलो. समीर त्याच्याकडे बघत म्हणतो, अरे भेटलो मी डॉक्टरांना, आता सान्वी ठीक आहे. आरव शांतपणे म्हणतो, हो पण मला जरा बोलायचे डॉक्टरांसोबत, आलोच, असं म्हणत तो बाहेर निघून जातो. सान्वी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहते. तिच्या चेहऱ्यावर न कळत एक हलकंसं हसू येतं. माही ते पाहते आणि चिडवत म्हणते, काय ग सान्वीबाई, अजून किती वेळ त्या पाठमोऱ्या आरवकडे बघणार? सान्वी लगेच नजर फिरवत म्हणते, गप्प बस माही मशे. माही हसत म्हणते, हो हो गप्प बसते, पण तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू काय सांगतंय ते मला सगळं कळतंय. सान्वी काहीच बोलत नाही, फक्त लाजून खाली बघते. तेवढ्यात आरव परत येतो. तो गाडीची चावी समीरकडे देत म्हणतो, समीर, तू गाडी काढून ठेव, सान्वीला जास्त चालायला लागू नको देऊस. त्याचा आवाज ऐकताच सान्वी त्याला हाक मारते. आहो, त्या एका शब्दानेच आरवच्या चेहऱ्यावरचं हलकंसं हसू उमटतं. सान्वी जेव्हा जेव्हा त्याला अहो म्हणून बोलत होती तेव्हा त्याच्या पोटात अक्षरशः फुलपाखरं उडत होती, पण चेहऱ्यावर मात्र तो नेहमीसारखाच शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. सान्वी पुन्हा आवाज देते, आहो आरव, ऐका ना. आरव तिच्याच टोनमध्ये हलकंसं हसत म्हणतो, आहो सान्वी, बोला ना. सान्वी त्याच्याकडे बघून गोड हसते. त्या दोघांच्या नजरा क्षणभर एकमेकींना भिडतात आणि त्या एका क्षणात दोघांनाही बाकींचं सगळं जग विसरल्यासारखं होतं. पण पुढच्या क्षणी आरव नजर चोरतो, कारण त्याच्या मनात एकच विचार होता, ही मुलगी माझ्यावर देवासारखी श्रद्धा ठेवते, आता तिच्या या विश्वासाला कधीच तडा जाऊ द्यायचा नाही.